वाशिम जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी, धरण, विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. परभणीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन, शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड म्हसा रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली. मुरबाड कर्जत मार्गावरील सर्व प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा तिसराही स्वयंचलित दरवाजा उघडला. 5,684 क्युसेकनं भोगावती नदीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव ओव्हरफ्लो. धुळेकरांची पाण्याची चिंता दूर. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. 24 धरणं 100% भरली. एकूण धरणांमध्ये 95.72% पाणीसाठा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांचा साठा 90%वर, काही धरणं 100% भरली. पुढील काही दिवसात उर्वरित धरणंही पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. पुढील 2 ते 3 दिवसात मुंबईकरांवरील 10% पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता. सूत्रांची एबीपी माझाला माहिती. भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा. कामवारी नदीचं पाणी भिवंडी शहरात भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ. जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी बायपासवरील आसोदा पुलाची स्थिती एकाच मुसळधार पावसात गंभीर. पुलावरील कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचली. 3 दिवसांपासून मार्ग वाहतुकीसाठी बंद. तरसोद पाळधी आसोदा बायपासवरील आसोदा पुलाची मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांकडून पाहणी. पहिल्याच पावसात कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचल्याची घटना. साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट. कोयना, कृष्णा, वेण्णा नद्यांचा रुद्रावतार. संगम माहुली परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा. खानदेशातल्या दमदार पावसामुळे तापी नदीनं रौद्र रूप धारण केलं. नंदुरबारच्या सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले. सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर प्रकाशा बॅरेजमधून 1,90,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुराचं पाणी ओसरू लागल्यानं पंढरपूरकरांना दिलासा. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात घट. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात. मात्र वर्धा, इरई आणि झरपट नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात पिकं वाहून गेली आहेत. शेतात नदीतला गाळ साचलाय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. बुलढाणा जिल्ह्यातल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. खडकपूर्णा प्रकल्पात 0% पाणीसाठा, तर नळगंगा धरण 60%, तर दुसरं मोठं असलेलं पेंटाकळी धरण फक्त 51% आहे. गडचिरोली तालुक्यातील भामरागडमधील पूर ओसरला. मात्र रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा. मार्गावरच्या झाडांमुळे अपघाताची शक्यता. रस्त्यावर पडलेली झाडं हटवण्याची मागणी. पुण्यातल्या मनसरमध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला. साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून ऐतिहासिक वारसा जतन करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या आंबोली जवळच्या कावळेसाठच्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ. 1000 ते 1200 फूट खोल दरीमध्ये कोसळत असणाऱ्या धबधब्याचं उलट्या दिशेनं वाहणारं पाणी आकर्षण. ठाण्याच्या शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यामुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू. भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं 31 वर्षीय विकास गोरे यांचा मृत्यू. नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात. एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिका प्रशासन कामाला. पंचवटी, मखमलाबाद, सिडको, सातपूर, गंगापूर रोड भागात खड्डे बुजवण्यास सुरुवात, तर रस्तेही तातडीनं दुरुस्त केले जाणार.
नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, सत्ताधारी नाशिक खड्ड्यात घालण्याचा घाट घालतायत, काँग्रेसची टीका. खड्ड्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक, खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याचा आरोप. 7 ऑगस्टला होणाऱ्या नाशिककरांच्या मोर्चाला ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देणार. रस्ता खचल्यानं माळशेज घाट बंद, तर पर्यायी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या मार्गावर खड्ड्यांमुळे पर्यटक त्रस्त. ठाण्यातील कोपरी पूल ते आनंदनगर टोलनाक्या दरम्यान रस्त्याची चाळण, वाहतूक पोलिसांनी खड्ड्यांभोवती बॅरिकेड्स लावले. महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी डव्वा मार्गावर धान लागवड, रस्त्याची दुरावस्था झाल्यानं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न. नागरिकांनी संताप व्यक्त केला. नालासोपारा मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात तरुणांचं पाण्यात ठिय्या आंदोलन, शहर अभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भात बैठक. मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. संभाजीनगरमध्ये 5 ऑगस्टला सीजेपीची बैठक होणार, अभिजित दिपकेंची माहिती. कोर कमिटीची सदस्य आणि प्रवक्ते उपस्थित राहणार. अजेंडा ठरवण्यासाठीच आम्ही ही कोर कमिटीची मीटिंग बोलवली आहे आणि तिथं आम्ही आमचं ऑर्गनायझेशन एक्सपान्शनवर डिस्कस करणार आहे आणि कॉकरोच जनता पार्टी पुढे कोणते काय मुद्दे उचलू शकते, कशा प्रकारे पुढे जाऊ शकते देशभरात, त्यासाठी आम्ही ती मीटिंग बोलवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी, त्यानंतर मी माझी डिग्री दाखवेन. परदेशात डिग्री पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणले, या आरोपांना दिपकेंचं उत्तर. शैक्षणिक लोन आणि कागदपत्र दाखवण्याची दिपकेंची तयारी. चाहूंगा कि हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी अपनी डिग्री पब्लिक कर दे. मैं अपना एजुकेशन लोन का लेटर और मैं अपना स्कॉलरशिप लेटर पब्लिक करने के लिए तैयार हूँ और मेरी डिग्री असली है. नरेंद्र मोदी जी की भी डिग्री असली होगी ऐसी मैं उम्मीद करता हूँ, तो वो अपनी डिग्री दिखा दे और मैं अपने सारे डॉक्युमेंट्स दिखाने को तैयार हूँ. राजकीय पार्टी काढण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. सीजेपीला सध्या लोकांची चळवळच ठेवायचंय. इतर राजकीय पक्षांची स्थिती पाहता राजकीय पक्ष काढून काय करणार, दिपकेंनी भूमिका स्पष्ट केली. नाशिकमधील खड्ड्याच्या प्रश्नावरून राजकारण, शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं होर्डिंग्स लावले. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी. आपल्याला नाशिकचा पालकमंत्री करावा असे बॅनर काही कार्यकर्त्यांनी लावले. बॅनर लावणाऱ्यांना ते काढण्यास सांगितलं. नाशिक शहरात रस्त्याची समस्या असल्यामुळे बॅनर लावण्यात आल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. छगन भुजबळ आणि माझ्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही. माझे आणि भुजबळांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध, त्यांच्याशी अनेकदा बोलणं होतं. मंत्री गिरीश महाजनांचं विधान. नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्याला वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो, जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत ते मला बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय झाला तेव्हाच रायगडच्या पालकमंत्री पदाचाही निर्णय झाला, अशी माझी माहिती. लवकरच रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास. मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. रायगडचा पालकमंत्री कुणाला करायचे हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील.
पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे. कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. संजय राऊतांच्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंचं उत्तर. संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही. देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी? खासदार संजय राऊतांची मंत्री जयकुमार गोरेंवर जहरी टीका. गोरेंबाबतच्या जुन्या बातमीचा फोटो एक्सवर पोस्ट करत टीका. जयकुमार गोरेंच्या टीकेचा संजय राऊतांनी समाचार घेतला. गोरेंनी माझ्या आसपासही येऊ नये, त्यांनी मला ओळखू नये, नाहीतर ते अडचणीत येतील. संजय राऊतांचा टीकास्त्र. ओळखत नाही असं ते म्हणतात. संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना. बरं का, त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री संसदेत दिसत नाहीत. आज संसदेत आम्ही अमित शहांचा राजीनामा मागू. संजय राऊतांची माहिती. संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात. त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का, याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यातून मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सहभागी. ही लढाई जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कालम ओबीसीचा असावा, ओबीसीची संख्या कळावी आणि ओबीसीच्या संख्येनुसार ओबीसीच्या हक्काला न्याय मिळावा, तेवढे बजेटमध्ये प्रोव्हिजन व्हावी आणि लोकसंख्येनुसार ओबीसीला वाटा आणि हिस्सा मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्यानं ओबीसींवर अन्याय होतोय. ओबीसी मंडल यात्रेदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं सकारात्मक पाऊल टाकलंय. ओबीसींच्या हिताचे अनेक निर्णय मोदी सरकार आणि फडणवीस सरकारनं केलेत. ओबीसींच्या आणखी काही मागण्या असतील तर पूर्ण करू. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेला आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही, तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहे. अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. सरकारनं कर्जमाफी करतात. शेतकरी पुत्रानं तब्बल 10 महिन्यानंतर पायात चप्पल घातली. कर्जमाफी मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही. शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी शपथ घेतली होती. धाराशिवमधील दहिफळ गावात शेतकऱ्यांच्या हातून चप्पल घातली. आज या सत्कार प्रसंगी मी सगळ्या या दहिफळ पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला आवाहन केलं आणि भविष्यातल्या काळासाठी तुम्ही आम्ही सगळेजण राजकारण विरहित शेती आणि शेतीचे जे धंदे आहेत, जोडधंदे, त्याच्याविषयी येणाऱ्या आक्रमणाच्या वेळेस आपण सगळेजण एक रूपानं एकजुटीनं आपण लढू. नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान. लोकसभेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलणार होतो, मात्र कामकाज चालत नसल्याची ओमराजेंची माहिती. की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला, तर त्याची काय मनाची भावना होते. कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे. हिथं तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या माझ्या संवेदना त्यांच्याच बरोबर आहेत आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्यात.
आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले मी सत्ताधारी पक्षात आलोय, ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशाची बोली 2 लाख रुपयांनी मताचा अधिकार मिळवला. लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार. कराडच्या कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यानचा हा प्रकार. लोकशाहीतून निवडणुका संपल्यात. हा सत्ता, पैसा आणि हुकुमशाहीतून प्रकार. कोडोलीतील सोसायटीच्या ठरावावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. लोकांनी आवाज उठवणं आणि लोकशाही हक्क बंद होत चाललाय, शिंदेंनी मत व्यक्त केलं. आता लोकशाहीतून निवडणुका हा संपलेल्या आहे. आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय ते दुर्दैव. निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे. मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे. त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीचा हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे. खासदार संजय राऊत यांच्या समर्थनात सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या घोषणा. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण यांची गोरेंवर टीका करताना जीभ घसरली. जयकुमार गोरेंच्या विरोधात आणि संजय राऊतांच्या समर्थनात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोर्चा. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यात सीओईपी महाविद्यालयात कुलगुरूंच्या दालनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक. आपचे अरविंद केजरीवाल यांचा उद्या पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर मोर्चा. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल विरोधात केजरीवाल आक्रमक. देशभरातून आलेलं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याची केजरीवाल यांची माहिती. नागपूर शहर युवक काँग्रेसचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा. शिक्षण, बेरोजगारी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला जाब विचारला. गडकरींच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त. येत्या 2 दिवसात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार. तर आधार प्रमाणिकीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील. 17 लाख शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणिकीकरण पूर्ण. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी अडचणीत. 45 वनगावांची नावं शासनाच्या ऑनलाईन प्रणालीतच नाहीत. पोर्टलवर वनगावांची नावं नसल्यानं फार्मर आयडी तयार करण्यात अडचण. धाराशिवमधील पीक विमा योजनेतील 14 मंडळं वगळली. अतिवृष्टीचा निकष विमा कंपन्या आणि राज्य सरकारमध्ये असता तर एकाही मंडळाला विमा देण्याची मागणी करावी लागली नसती. ओमराजे निंबाळकरांनी खंत व्यक्त केली. आपण बघितलं असेल, अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज आम्हाला विमा द्या म्हणून मागं लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसती. केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. वाशी तालुक्यातील वडजी गावातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या तोंडाला पीक विमा कंपनीनं पानं पुसली. 700 रुपयांचा पीक विमा काढूनही मदत मात्र 211 रुपये. दिव्यांग शेतकरी बबन आणि राधा कांबळे आर्थिक संकटात. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालं होतं. 72 शेती लोकांचं पैसे म्हणून बसत उसना ते काय दिलेलं नाटाने ती मी मला पण 211 रुपये ते उचललंच नाही. तसंच फोन दिला मी काय करायचं उचलून म्हणून. तिरकेला जायला जातं आमचं 300 रुपये रिक्षाला आणि विमा आला आहे 211 रुपये. त्याच्यामुळे मग ते उचललेलंच नाही. तसं चालू करत नाही. चीनमधून आयात होणाऱ्या द्राक्षांवर 100% शुल्क लावावं. द्राक्ष बागायतदार संघासह शेतकऱ्यांची केंद्र सरकारकडे मागणी. 12 महिने द्राक्षांची निर्यात होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. तर परदेशी आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कोसळत असल्याचा आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 5 ऑगस्टला होणार. आरोपी महेश केदारच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप. उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल. खडके अद्याप फरार असल्याची माहिती. तर तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही आरोप.
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात छत्तीसगड सीमेजवळ लाखो रुपयांच्या सागवान तस्करीचा पर्दाफाश. मुहुर्ली जंगलातून तब्बल 50 लाख रुपयांचा सागवान साठा आणि ट्रक जप्त. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा 5 ते 7 हजार ब्रास वाळू पकडली. वाळू माफियांनी गायरान जमिनीत खड्डा खोदून वाळू लपवून ठेवली होती. घरकुल योजनेसाठी वाळू मोफत दिली जाणार.